हॅलो फ्रेंड्स, रुचिताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत उपमा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा. त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, मिरचीसुद्धा चिरून घेतलेला आहे. बघा, तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. तेल गरम झाले की त्यामध्ये आपण सोडणार आहोत मोहरी, जिरं, त्यानंतर कढीपत्ता. छान मोहरी तळतळली आहे. कांदा टाकून घेतो आहे. कांदा छान परतून घ्यायचे गुलाबी होतपर्यंत. कांदा परतून झाला की त्यामध्ये आपण मिरची आणि टोमॅटोसुद्धा टाकून घेणार आहोत. हा झटपट असा बनणारा उपमा आहे. चवीला एकदम उत्तम लागतो. मऊसूद असा उपमा होतो. मिरची टाकून घेतली. आता टमाटर टाकून घेणार आहोत आपण. छान असं त्याला शिजू द्यायचं आहे. मीठ टाकून घेतलेलं आहे मी. मीठ टाकल्यामुळे कांदा टोमॅटो जे आहे ते लवकर शिजतं, त्यामुळे मी टाकलेलं आहे. हळद टाकून घेऊया. छान परतून घेतलेलं आहे हळद मीठ टाकून. आता मी रवा टाकून घेणार आहे. त्यामध्ये रवा छान परतून घ्यायचा आहे. त्याला छान खमंग वास सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे. छान रवा परत न होतपर्यंत आपण उपम्याला लागणारं पाणी गरम करायला ठेवणार आहे एक साईडला. रवा परतेपर्यंत पाणी ते गरम होईल. पाणी गरम यासाठी की तो आपल्याला लवकर होतो. पाणी उकळी आलेलं आहे. त्यामध्ये मी जे आहे साखर सोडलेली आहे थोडीशी चवीसाठी. तुम्ही स्किप करू शकता जर तुम्हाला नको हवी असेल तर. त्यामध्ये पाणी आपण सोडून घेणार आहोत. छान रवा असा परतून झालेला आहे. खमंग असा वाट सुटलेला आहे, त्याचा सुवास सुटलेला आहे. पाणी जेवढं आवश्यक आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे. छान फिरवून घ्यायचं आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे. एक वाफ काढून घेणार आहोत आपण. वाफ काढून घेतलेली आहे. बघा, असा मस्त मऊसूद उपमा असा तयार झालेला आहे. एकदम चटपटीत लागतो. तुम्ही सुद्धा असाच उपमा दुपारच्या नाश्त्याला किंवा कुणी आलं तर पटकन असा बनवू शकता. आणि आता मी तो सर्व करायला घेणार आहे. चटपटीत उपमा तयार आहे. चला या मग खायला पटापट. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.